नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात काही राजकीय बातम्यांनी. आज ठाकरे बंधूंचा एकूणच शिवशक्ती असा म्हणून वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर कोणी काय म्हटलंय पाहूयात टॉप 9 घडामोडींमधून. ठाकरे बंधूंचा मुंबई पालिकेसाठी वचननामा प्रकाशित. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या हस्ते हा वचननामा प्रसिद्ध. मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा. मुंबईचा महापौर मराठीच होणार, राज ठाकरेंचा पुनरुच्चार. तर महाराष्ट्राचं यूपी बिहार करणं सुरू. सध्याचं राजकारण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक, राज ठाकरेंचं विधान. हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार. इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत? मी गेले 10 वर्ष, अनेक वर्ष मी तुम्हाला सांगतोय की या महाराष्ट्राचं हे यूपी बिहार करतायत. सत्तेतून कधीही बाजूला होणार नाही, हा भ्रम दूर झाला पाहिजे. केव्हा तरी सत्ता जाईल हे लक्षात ठेवा, राज ठाकरेंचा सरकारला इशारा. तर सध्याचं राजकारण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल. जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही आहोत, तर मला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विचारसरणी बदलणं हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे. लोकशाहीसाठी ती घातक. मतचोरीनंतर उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली. मतदानाच्या आधी महायुतीच्या बिनविरोध घोषित केलेल्या उमेदवारांच्या निवडीवरून उद्धव ठाकरेंची टीका. आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे. म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली. मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. राहुल नार्वेकरांना कुणाचीही सुरक्षा काढून घेण्याचा अधिकार नाही. नार्वेकरांना पदावरून हटवा, गुन्हा दाखल करा. उद्धव ठाकरेंची टीका. तर जनतेवर दमदाटी करत आहेत. निवडणूक आयोगानं हा विषय गांभीर्यानं घ्यायला हवा. अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे, उद्धव ठाकरेंचा सवाल. त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे. 3 लाख कोटींचा घोटाळा यांनी केलाय. त्यातून किकबॅक होऊन या ठिकाणी हे खोकासूर निवडणुकीसाठी वापरतायत. उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल. साधारणतः 3 लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे. हा पैसा वाटप पैसे हे निवडणुकीला वापरतायत. बीएमसी मध्ये 25 वर्षात उद्धव ठाकरेंनी 3 लाख कोटींचा महाघोटाळा केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित चाटम यांचा आरोप. 10 वर्षात 21,000 कोटी खर्च करून सुद्धा मुंबईतील रस्त्यांची दुरावस्थाच, असाही दावा. तर ठाकरेंचा उद्धव मामू असाही उल्लेख. मी एक आरटीआय केला होता. त्या आरटीआय मध्ये फक्त 10 वर्षामध्ये मुंबई शहराच्या रस्त्यावरती 21,000 कोटी रुपये तब्बल खर्च झालेलं अशा प्रकारचं उत्तर मला मुंबईच्या महानगरपालिकेच्या रस्ते खात्याने दिलं होतं 2 वर्षापूर्वी. त्यामुळे 10 वर्षामध्ये 21,000 कोटी रुपये खर्च करूनही मुंबई शहराच्या रस्त्यांची दयनीय अवस्था ही केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंमुळे आहे. बिनविरोध निवड झालेल्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया रद्द करा, तिथे पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवा, उद्धव ठाकरेंची मागणी. तर भाजप याच मुद्द्यावर पश्चिम बंगालमध्ये कोर्टात गेलं होतं, राज ठाकरेंचा सवाल. विरोध निवडणुका झाल्यात हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे. असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता. मनसेअध्यक्ष राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात. 20 वर्षांनंतर जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतंय. नव्या शिवसेना भवनात आल्यानंतर राज ठाकरेंकडून जुन्या आठवणींनाही उजाळा. तर एकूणच सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. कुणी कुणावर काय म्हटलंय पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून. एकनाथ शिंदेंना घेतल्यामुळे भाजपला पश्चाताप झालाय. अजित पवारांना सत्तेत घेतल्याचाही पश्चाताप. या रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर दिल्लीतील 2 नेत्यांमुळे ते सत्तेत आहेत, पश्चाताप दिल्लीला सुद्धा झालाय, राऊतांचं वक्तव्य. पश्चाताप दिल्लीलाही होतोय आता, पण त्यांना काही दिवस ढकलायच्या, खास करून महापालिका ढकलायची. त्यानंतर मग हा पश्चाताप उघडपणे बाहेर येईल. पण हे ओझं भविष्यात भारतीय जनता पक्ष फेकून देईल. संजय राऊतांचं बोलणं तथ्यहीन. 2047 पर्यंत महायुतीचं सरकार असणार. राऊतांकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. राऊतांच्या टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर.
2029 पर्यंत, 2035 पर्यंत, 2047 पर्यंत भाजपा महायुती एकत्र राहणार आहे. शिवतीर्थावर आमच्या युतीची सभा होऊ नये म्हणून रडीचा डाव सुरू. संजय राऊतांचा सरकारवर आरोप. तर 11 किंवा 12 तारखेसाठी परवानगी मागितली, मात्र सभा होणार. संजय राऊतांची माहिती की आमची मुंबईमध्ये शिवतीर्थावर सभा होऊ नये हा एक रडीचा डाव त्यांचा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. सभा होणार की मुंबई काय महायुतीच्या बापाची आहे, बापदादांची आहे का, उपऱ्यांची आहे का? उद्धव ठाकरेंची वैचारिक भेसळ झाली आहे, आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर. तर वरळीमध्ये जमलेल्या भेसळीचा समाचार घेणार. या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा शेलारांकडून समाचार. काँग्रेस सोबत बसला त्याचं काय, असाही शेलारांचा सवाल. तर त्यांनी काल नाश्ता केला नसेल, त्यामुळे त्यांना मिसळ आणि मिसळ आठवले असेल. पण आमचा प्रश्न आहे, उद्धवजी तुमची वैचारिक भेसळ झाली त्याचं काय? संजय राऊतांची निवडणूक आयोगावर खालच्या पातळीवर टीका. तुम्हाला लोक ताटाखालचं मांजरच बोलणार, राऊतांचा टोला. तर संजय राऊतांना गांभीर्यानं घेऊ नये, रवींद्र चव्हाणांचा पलटवार. हे लोक फसवणार हे म्हटलं होतं, ते युती करणार नाहीत. पुण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर निशाणा. तर ते विश्वासाला पात्र राहिले नाहीयेत, असाही हल्लाबोल. पुणे भाजपचं नेतृत्व मंगळसूत्र चोर करतंय, पुणेकर कधी मान्य करणार नाहीत, अशी ही टीका. हे लोक शिवसेनेला फसवणार आहेत आणि मी आमच्या लोकांना सांगत होतो की ही युती ते करणार नाहीत. विश्वासाला पात्र राहिले नाही, अशी परिस्थिती त्यांची झाली. ईडी सीबीआयच्या माध्यमातून जेलमध्ये टाकतील, मात्र 9 वर्ष जेलबाहेर नोकरी केली आहे. 2 वर्ष आतमध्ये करून घेईन. श्रीकृष्णाचा जन्म सुद्धा जेलमध्येच झाला होता, या गोष्टीची पर्वा करत नाही. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांची नाव न घेता भाजपवर टीका. कोणाच्या इन्क्वायरी आतमध्ये इन्कम टॅक्स म्हणजे कोणता टॅक्स, आणि या किशोर अप्पानी 9 वर्ष जेलच्या बाहेर नोकरी केलेली आहे, 2 वर्ष मध्ये करून घेतली. त्याच्यामुळे जेलच्या बाहेर राहिलं काय, मध्ये राहिलं काय? त्या श्रीकृष्णाचाही जन्म मध्येच झाला होता, त्याच्यामुळे त्या गोष्टींची पर्वा मी माझ्या आयुष्यात कधी केली नाही. सरकारमध्ये मंत्री असल्यानं आपल्याला भाजपवर बोलता येत नाही. मला सर्वांशी आय लव्ह यू करावं लागतं. मतदारसंघातील युतीवरून गुलाबराव पाटलांचं मिश्किल वक्तव्य. मला प्रॉब्लेम आहे, ज्या सरकारमध्ये मी मंत्री आहे त्या सरकारमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहे, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आहे, राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहे. मला सगळ्यांशी आय लव्ह यू करावं लागतं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला धमकावल्याप्रकरणी वैद्यकीय अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांच्यावर कारवाई करावी. वैद्यकीय अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांच्यावर कारवाई न झाल्यास गाढवावरनं धिंड काढू, अंबादास दानवेंचा इशारा.